नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्पेशल असा रवा पापलेट फ्राय कसा बनवायचा ते बघणार आहोत. फार झटपट बनवून तयार होतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण आज येथे हा फिश बनवणार आहोत. तर चला रेसिपी शेवटपर्यंत बघा. आषाढ महिना संपत आलेला आहे, त्यामुळे सर्वांना आषाढ पार्टीचे वेध लागलेले आहे. त्यासाठी आजची आपली ही स्पेशल रेसिपी. चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपण येथे फिश घेतलेले आहे. पापलेट फिश आहे 1 किलो. छान स्वच्छ करून घेतलेले आहे आणि धुवून घ्यायचे आहे 4 ते 5 पाण्याने. हे काही मसाले लागणार आहे आपल्याला. लाल तिखट घेतलं होतं आपण, फिश मसाला, फिश फ्राय मसाला आणि हळद. येथे आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे, पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा आपण पापलेट फ्राय मसाला येथे टाकून घेतलेला आहे. यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, छान असं ह्याला कलर सुद्धा आलेला आहे आणि आपण ह्यात लसूण आलं टाकल्यामुळे स्वाद सुद्धा फार छान येतो ह्याचा. आता एक अर्ध लिंबू येथे मी पिळून घेतलेला आहे. लिंबाऐवजी आपण कोकमचं आगळ असतं ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल. येथे अर्धी वाटी रवा घेतला आहे बारीक, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा फिश फ्राय मसाला. या कोटिंगसाठी आपण जे मिश्रण बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेला आहे. आता यामध्ये सुद्धा चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. आपल्या आवडीनुसार येथे मिरची आणि मसाल्याचे प्रमाण आपण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा, छान असं हे मिश्रण सुद्धा कोटिंगचं आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये आपण मिरची वगैरे टाकल्यामुळे फिश फ्राय झाल्यानंतर ह्याचं कोटिंग अळणी लागत नाही. आता हे दोन्ही मिश्रण तयार झाल्यानंतर जे फिश आपण स्वच्छ धुवून ठेवले याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे या मसाल्यांनी आणि आतपर्यंत सर्व मसाला लागेल या पद्धतीने छान याला मॅरिनेट करून घेऊया. म्हणजे फिश तळल्यानंतर ते अळणी लागणार नाही. छान असा मसाला आतपर्यंत पोचेल आणि फिशची टेस्ट फार छान येईल. एक एक करून सर्व फिशला आपण मसाला लावून घेतलेला आहे. आता 10 ते 15 मिनिटं ह्याला रेस्ट देऊन घेतली आपण. आता ह्याला रवाच्या मिश्रणामध्ये बुडून घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये छान असं डीप करून घ्यायचं आहे आणि असं दाबून दाबून सर्व ह्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले फिश छान असे कुरकुरीत होतात. फार झटपट बनून तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीने कोणीही आरामात बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे. आणि सर्व याचा पदार्थ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. हे बघा, छान असं एक एक करून दाबून दाबून आपण हे मिश्रण येथे लावून घेतलेलं आहे. आता एक एक करून सर्व फिशला आपण असंच कोटिंग करून घेणार आहोत. कोटिंग केल्यानंतर सुद्धा आपण 5 ते 7 मिनिटं याला रेस्ट देऊन घेणार आहोत. कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून आपण असा फिश यामध्ये सोडायचा आहे. एका वेळी एकच फिश आपण तळणार आहोत कारण फिश फार मोठा आहे हा. हे बघा, फिश टाकल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आहे, लो टू मीडियम. तर असं आलटून पलटून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटं एक फिश तळण्यासाठीचा वेळ लागतो आपल्याला. म्हणजे छान फिश आतपर्यंत कुरकुरीत होतो, आतपर्यंत छान तळला जातो, कच्चा राहत नाही. आपण याला शालो फ्राय सुद्धा करू शकतो, परंतु येथे आपण आज डीप फ्राय करून घेतलेला आहे. हे बघा, किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि किती क्रिस्पी कुरकुरीत आपला फिश तळून झालेला आपल्याला दिसत असेल. येथे एक एक करून आपण सर्व फिश असेच तळून घेणार आहोत. नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.